Good morning friends, good morning students. कोऑर्डिनेशन कंपाउंड या चॅप्टरच्या आता आपण जवळपास शेवटच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. कोऑर्डिनेशन कंपाउंडचा अभ्यास करताना आपण मागच्या लेक्चरचा जो टॉपिक स्टडी केला दॅट इज बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाउंड. तर मागच्या वेळेस आपण सेंट्रल मेटल आणि लिगँड मधला जो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो याचं एक्सप्लेनेशन देणारी वर्नर थेरी पेक्षा सुपेरियर, वर्नर थेरीला सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं देता आली नव्हती. त्या प्रश्नांची उत्तरं ही व्हॅलन्स बॉन्ड थेरी म्हणजे व्हीबी थेरीने देण्याचा प्रयत्न केला होता. व्हीबी थेरीचे पोस्ट्युलेट्स म्हणजे फीचर्स आपण बघितले. अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी द कोऑर्डिनेट बॉन्ड बिटवीन मेटल अँड लिगँड इज फॉर्म when completely filled orbital of ligand overlaps with the empty orbital of central metal. Central metal uses its d orbital along with s and p orbital for the bonding. Central metal uses the hybrid orbital which are formed by mixing and recasting of the atomic orbitals. The geometry of the complex depends upon the hybridization of central metal. sp3 means tetrahedral, dsp2 means square planar, sp3d means trigonal bipyramidal, sp3d2 means octahedral, sp3d3 means pentagonal bipyramidal. The strength of the coordinate bond depends upon the extent of overlapping. Greater the extent of overlapping, stronger will be the bond formed. Then we have seen the central metal provides the number of vacant orbital equal to its coordination number. Then we have seen that if metal uses d orbital of the outermost shell, then it is called outer orbital complex. Or if it uses penultimate d orbital n minus 1 d orbital, then it is called inner orbital complex. अशा बऱ्याच पोस्ट्युलेट्सचा वापर करून आपण काही एक्झाम्पल पण बघितले आणि मग कॉम्प्लेक्सची जिओमेट्री आपल्याला एक्सप्लेन करता आली, हायब्रिडायझेशन आपल्याला सांगता आलं, मॅग्नेटिक बिहेवियर सांगता आलं. डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे, स्पिन फ्री आहे का स्पिन पेअर्ड आहे, हाय स्पिन आहे का लो स्पिन आहे, स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड कॉम्प्लेक्स आहे. परंतु तरी सुद्धा देर आर सम लिमिटेशन्स इन व्हॅलन्स बॉन्ड थेरी. देर आर सम लिमिटेशन्स उनिवा, लिमिटेशन्स इन व्हॅलन्स बॉन्ड थेरी. व्हीबी थेरी मध्ये सुद्धा बरेच लिमिटेशन्स आहेत. इट मीन्स दॅट देर आर लिमिटेशन्स, इनॲडेक्वेसीज, उणिवा, दोष, चुका आहेत व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं व्हॅलन्स बॉन्ड थेरीला सुद्धा देता आलेली नाही. पुस्तक NCERTचं पुस्तक उघडून तुम्ही बघू शकता. मी लिमिटेशन्स तुम्हाला व्हर्बली सांगतो आहे, फळ्यावर मी काही लिहिणार नाही. नीट लक्षात घ्या काय काय लिमिटेशन्स आहे, कोणत्या गोष्टीमध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेरी फेल झाली. सगळ्यात पहिलं लिमिटेशन्स आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी कन्सिस्ट ऑफ मेनी अझम्पशन्स. व्हॅलन्स बॉन्ड थेरी कन्सिस्ट ऑफ मेनी अझम्पशन्स म्हणजे काय? अझम्पशन्स म्हणजे मराठीत गृहीतके, गृहीत धरलेल्या गोष्टी. की सायनाइड स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, कार्बन मोनॉक्साइड स्ट्रॉंग लिगँड आहे, अमोनिया स्ट्रॉंग लिगँड आहे, फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड वीक लिगँड आहे. दिस इज अझम्पशन. हे अझम्पशन आहे ना हो. आणि हायब्रिडायझेशन sp3 असल्यावर टेट्राहेड्रल आणि dsp2 असल्यावर स्क्वेअर प्लेनर. थोडक्यात काय तर बऱ्याच गोष्टी या व्हीबी थेरीमध्ये अज्युम केलेल्या होत्या की असं समजा, असं गृहीत धरा आणि असं गृहीत धरलं तर हे असं आहे. दॅट इज कॉल्ड अझम्पशन. बऱ्याच गोष्टी गृहीत धरून चाललेल्या होत्या, त्याला काही पुरावे नव्हते, त्याला काही एव्हिडन्सेस नव्हते, पण कन्सिडरेशन होतं, गृहीत धरलेलं होतं, अज्युम केलेलं होतं. आणि हाच मेन ड्रॉबॅक आहे की व्हॅलन्स बॉन्ड थेरी कन्सिस्ट ऑफ मेनी अझम्पशन. इट डिपेंड्स अपॉन मेनी अझम्पशन. बऱ्याच अझम्पशन वरती थेरी अवलंबून आहे. सेकंड वन, व्हॅलन्स बॉन्ड थेरी डू नॉट गिव्ह द क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ द मॅग्नेटिक प्रॉपर्टी.
ठीक आहे, त्यांनी फक्त एवढं सांगितलं हो व्हॅलन्स बॉन्ड थेरीनं की हा कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक आहे कारण याच्याकडे काही ना काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि हा कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक आहे कारण याच्याकडचे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत. ठीक आहे, हा सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड म्हणून डायमॅग्नेटिक आणि वन ऑर मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, देअरफॉर इट इज पॅरामॅग्नेटिक. पण क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशनचा अर्थ काय? क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन, क्वांटिटी नॉट क्वालिटेटिव्ह. क्वांटिटी म्हणजे ठीक आहे हा पॅरामॅग्नेटिक आहे पण त्याच्याकडे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, आणि जर त्याच्याकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे मग त्याचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये आपण मोजतो मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे म्यूची व्हॅल्यू, ती काही व्हीबी थेरीनं मोजून दिलेली नाही. व्हीबी थेरी डू नॉट give the quantitative interpretation of the magnetic property. मॅग्नेटिक प्रॉपर्टीचं क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन दिलं नाही. काय सांगितलं व्हीबी थेरीनं की हा पॅरामॅग्नेटिक आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणून, हा डायमॅग्नेटिक आहे कारण सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत. हो पण किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, आणि इतके अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर मग त्याची मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे म्यूची व्हॅल्यू काय आहे, तो किती पॅरामॅग्नेटिक आहे. एखाद्याकडे 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, एखाद्याकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, एखाद्याकडे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असू शकतात मॅक्सिमम, कारण डी ऑर्बिटल मध्ये 5च इलेक्ट्रॉन मावतात. पण म्हणून 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असलेला आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असलेला आणि 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असलेला सगळे पॅरामॅग्नेटिक आहे. पण म्हणून सगळ्यांचं पॅरामॅग्नेटिझम हे मॅग्निट्यूडनं सेम नाहीये. पण असा क्वांटिटेटिव्ह डेटा, असं क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन व्हीबी थेरीनं कधी दिलं नाही. तिसरं लिमिटेशन आहे व्हीबी थेरी डज नॉट गिव्ह द क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ थर्मोडायनेमिक अँड कायनेटिक स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. म्हणजे हा कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स पेक्षा स्टेबल आहे थर्मोडायनेमिकली म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एनर्जी, कायनेटिकली म्हणजे विथ रिस्पेक्ट टू स्पीड. 2 प्रकारच्या स्टॅबिलिटीज असतात. एक कायनेटिक स्टॅबिलिटी असते मॉलिक्युलला कॉम्प्लेक्सला, आणि एक थर्मोडायनेमिक स्टॅबिलिटी असते म्हणजे एनर्जीच्या अँगलनं. विथ रिस्पेक्ट टू एनर्जी थर्मोडायनेमिक स्टॅबिलिटी, विथ रिस्पेक्ट टू कायनेटिक्स दॅट इज अ स्पीड इट इज कॉल्ड कायनेटिक स्टॅबिलिटी. ठीक आहे, हा याच्यापेक्षा स्टेबल आहे, तो त्याच्यापेक्षा, पण किती? व्हॉट इज द क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन? क्वांटिटीत सांगता आलं पाहिजे की हा याच्या मानाने इतक्या पटीनं स्टेबल आहे. स्टॅबिलिटीचं, थर्मोडायनेमिक स्टॅबिलिटी आणि कायनेटिक स्टॅबिलिटीचं क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन देता नाही आलं. कुणाला? व्हीबी थेरीला. परत एकदा बघा, व्हीबी थेरी इज बेस्ड ऑन मेनी अझम्पशन्स. व्हीबी थेरी डज नॉट गिव्ह द क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. VB theory cannot give the quantitative interpretation of thermodynamic and kinetic stabilities of the complex. Next one, 4th. VB theory cannot explain the spectral properties, that is different color of the complex. Because we should know that every complex has its own characteristic color. हे सत्य आहे की प्रत्येक कॉम्प्लेक्सला त्याचा स्वतःचा वेगळा कलर आहे. आयसोमेरिझम मध्ये मी शिकवलं की अगदी लिगॅंडचं लिंकिंग जरी बदललं तरी कॉम्प्लेक्सचा कलर बदलतो. प्रत्येक कॉम्प्लेक्सला त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक कलर आहे. बट व्हीबी थेरी फेल्स. बघा ना, व्हीबी थेरी मध्ये कुठेच सांगितलं नाही हो की या कॉम्प्लेक्सचा कलर ग्रीनच काय, ग्रीनच आहे का, रेड आहे का, ऑरेंज आहे का, पिंक आहे का, ब्ल्यू आहे का, कलरलेस आहे, आणि तसा कलर आहे तर वाय? व्हीबी थेरी फेल्स टू एक्सप्लेन the spectral properties, that is color of the different complex. नाही सांगता आलं व्हीबी थेरीला. व्हीबी थेरीचं पुढचं लिमिटेशन आहे इट कॅनॉट एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन स्ट्रॉंग फील्ड अँड वीक फील्ड लिगॅंड्स. व्हीबी थेरीला हे अझम्पशन होतं की हा लिगॅंड स्ट्रॉंग आहे आणि हा वीक. आता मोठा प्रश्न पडला पाहिजे की सर फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईडला वीक लिगॅंडच का म्हणायचं? अमोनिया, कार्बन मोनॉक्साईड, इथिलीन डायमाइन, सायनाइड हे स्ट्रॉंग लिगॅंडच का? तर व्हीबी थेरी इथे फेल झाली की यांनाच स्ट्रॉंग म्हणायचं आणि यांनाच वीक म्हणायचं, तर का म्हणायचं? आणि कोण कुणापेक्षा किती स्ट्रॉंग लिगॅंड आहे आणि कोण कुणापेक्षा किती वीक लिगॅंड आहे? VB theory fails to explain
VB theory fails to differentiate between strong field and weak field ligands. VB theory also fails to explain why some complexes are tetrahedral and why some complexes are square planar for the same coordination number 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 असताना काही कॉम्प्लेक्सेस टेट्राहेड्रल का आणि काही कॉम्प्लेक्सची ज्योमेट्री स्क्वेअर प्लेनर का? व्हाय tetrahedral as well as square planar complexes exist for the same coordination number equal to 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 असतानाच काही कॉम्प्लेक्सेस स्क्वेअर प्लेनर आणि काही कॉम्प्लेक्सेस टेट्राहेड्रल का आहेत? परत एकदा ध्यानात घ्या, एकदा रिवाइज करतो मी. व्हीबी थेरी पुस्तकात तुम्ही वाचत असाल तर त्या प्रॉपर्टींकडे लक्षही द्या. व्हीबी थेरी बेस्ड ऑन मेनी अझम्पशन्स. व्हीबी थेरी fails to give the quantitative interpretation of the magnetic properties. VB theory fails to explain the spectral properties, that is color of the different complex. VB theory fails to give the quantitative interpretation of thermodynamic and kinetic stabilities of the complex. VB theory cannot explain or cannot distinguish between strong field and weak field ligands. And VB theory cannot explain why tetrahedral as well as square planar complexes exist for the same coordination number 4. आणि मग एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता आली नाही म्हणून व्हीबी थेरी पेक्षा सुपेरियर व्हीबी थेरी मधल्या लिमिटेशन्सला दूर करेल अशा थेरीची गरज निर्माण झाली. आणि म्हणून मग आता आपल्याला शिकायचं आहे लिमिटेशन्स नंतर पुढची थेरी. And that theory is second one, very important theory, that is called crystal field theory. Crystal field theory means CFT. मागच्या लेक्चर मध्ये आपण त्या व्हॅलन्स बॉन्ड थेरीचे बरेचसे लिमिटेशन्स पण बघितले. व्हॅलन्स बॉन्ड थेरीला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता आली नाही म्हणून आपल्याला पुढची थेरी आता शिकायची आहे. बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड या टॉपिक मध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेरी पेक्षा सुपेरियर म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी मधले जे लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स दूर करण्यासाठी दुसरी थेरी आहे क्रिस्टल फील्ड थेरी. पण ही थेरी शिकण्याच्या अगोदर, कारण या थेरीचं तसं एक्सप्लेनेशन मी मागच्या लेक्चरला शिकवलं, फक्त ज्या मुलांना मागच्या लेक्चरमध्ये एका दमात ही थेरी कळाली नसेल, तशी ती कळणे पण अवघड आहे एका दमात, पण तरी सुद्धा त्यांच्यासाठी मी आता एक त्या थेरीच्या अगोदरचे एक बेसिक शिकवणार आहे. क्रिस्टल फील्ड थेरी समजण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला शिकवतोय, तर ते आहे डी ऑर्बिटल बद्दलची इन्फॉर्मेशन. बघा, आधी डी ऑर्बिटल ची ही इन्फॉर्मेशन तुम्ही समजावून घ्या. एस ऑर्बिटल जी असतं ना मित्रांनो, एस ऑर्बिटल, तर या एस ऑर्बिटलचं नाव आहे शार्प ऑर्बिटल. एस शार्प, शार्पचा पहिला शब्द आहे एस. कसं असतं ते, तर ते स्पेरिकल असतं. हे बघा असं असतं एस ऑर्बिटल. ऑर्बिटलचा अर्थ काय? इट इज अ रिजन इन द स्पेस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. या स्पेस मध्ये दोन इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता ज्या भागामध्ये सगळ्यात जास्त आहे त्या भागाला ऑर्बिटल म्हणतात. इथे दोन इलेक्ट्रॉन राहतात. कोणत्या पण ऑर्बिटल मध्ये दोनच राहतात. एस मध्ये, पी मध्ये, डी मध्ये. आता काहींना वाटतं सर पी मध्ये नाही ना, दोन पेक्षा जादा, सांगेल मी ते पण. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन राहतात. हे कोणतं ऑर्बिटल आहे? समजा 1s. तर मग 2s ऑर्बिटल कसं असतं? तर ते पण स्पेरिकलच असतं. फॉर एक्झाम्पल हे आहे 2s ऑर्बिटल, स्पेरिकलच आहे. या जागेमध्ये किती इलेक्ट्रॉन सापडतील? 2s मध्ये दोनच. दोन इलेक्ट्रॉनची राहण्याची जागा आहे ही s ऑर्बिटल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर एस ऑर्बिटल स्पेरिकल असल्यामुळे नॉन डायरेक्शनल असतं.
न याला एक्स ॲक्सिस ही डायरेक्शन आहे, न वाय ॲक्सिस, न झेड ॲक्सिस, असं काही सांगताच येणार नाही. एस ऑर्बिटल एकमेव असं ऑर्बिटल आहे जे नॉन डिरेक्शनल ऑर्बिटल आहे. दुसरं ऑर्बिटल आपल्याकडे असतं पी ऑर्बिटल, आणि पी चा अर्थ आहे प्रिन्सिपल ऑर्बिटल, पी फॉर प्रिन्सिपल. हे ऑर्बिटल डंबेल शेपचं असतं. याचा अर्थ डंबेल शेप रिजन वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. या जागेमध्ये 2 इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. हे पी ऑर्बिटल आहे. पी ऑर्बिटल ला मात्र डायरेक्शन असते, आणि खास करून हे बघा, या पी ऑर्बिटल मध्ये समजा मी याला म्हणतो पी एक्स, याच्यात आणि याच्यात 90 डिग्री अँगल आहे, दिस इज पी वाय. आणि हे एक ऑर्बिटल आहे ज्याला मी म्हणतो पी झेड. बघा, म्हणजे पी ऑर्बिटलला मात्र डायरेक्शन आहे. समजतंय का? एस ऑर्बिटल मग ते 1s असेल तर स्पेरिकल आहे, 2s असेल तर स्पेरिकल आहे, 3s 4s 5s 6s 7s स्पेरिकल नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल एस ऑर्बिटल. पी ऑर्बिटल प्रिन्सिपल डंबेल, याला म्हणतात लोब. हा एक लोब, 2 लोबचं एक ऑर्बिटल. हे एकच ऑर्बिटल आहे. याच्यात 2 इलेक्ट्रॉन मावतात, याच्यात 2 इलेक्ट्रॉन मावतात, याच्यात 2 इलेक्ट्रॉन मावतात. ध्यानात घ्या. म्हणून मी मगाशी बोललो होतो की प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन मावतात. गैरसमज काढून टाका. पी ऑर्बिटल मध्ये सुद्धा 2च इलेक्ट्रॉन मावतात, पण पी एक्स मध्ये 2 मावतात, पी वाय मध्ये 2 मावतात, पी झेड मध्ये 2 मावतात. म्हणून पी सबशेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात. पी ही सबशेल आहे, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात? 2 आणि 2 4 आणि 2 6. परत ऐका, पी या सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल आहेत, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन किती मावणार? 2च. पी एक्स मध्ये 2, पी वाय मध्ये 2, पी झेड मध्ये 2, आणि टोटल पी सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन मावणार. म्हणजे हे ऑर्बिटल सुद्धा कसं आहे? डायरेक्शनल आहे. लोब्स कोणत्या दिशेला आहे? तर एक्स ॲक्सिसच्या दिशेला. एक्स आणि झेड मध्ये अँगल किती आहे? 90 डिग्री. झेड आणि वाय मध्ये पण 90 डिग्री. कसं असतं माहिती ना तुम्हाला हे? हे बघा, समजा हा जर एक्स ॲक्सिस आहे तर हा वाय ॲक्सिस आहे. किती अँगल आहे? एक्स आणि वाय मध्ये 90 डिग्री. जर हा वाय आहे तर मग हा झेड ॲक्सिस आहे. एक्स अँड वाय 90 डिग्री, वाय अँड झेड 90 डिग्री, एक्स अँड झेड 90 डिग्री. आणि मग मी जे ऑर्बिटल तुम्हाला दाखवलं डंबेल, फॉर एक्झाम्पल आपल्या एक्सरसाइज व्यायामाचा जिम मधला डंबेल जर घेतला पी ऑर्बिटल, आणि तो डंबेल जर या एक्स ॲक्सिसवर ठेवला असा तर दॅट इज पी एक्स. इकडे ठेवला असा तर दॅट इज पी वाय. इकडे ठेवला असा तर दॅट इज पी झेड. म्हणजे डंबेल बघा, असा डंबेल आडवा ठेवला तर पी एक्स, डंबेल असा उभा ठेवला तर पी झेड, डंबेल जर इकडे ठेवला तर पी वाय. थोडक्यात डंबेल म्हणजे पी ऑर्बिटल. येते ध्यानात? असा, असा आणि असा जर पी डंबेल ठेवलेला असेल तर दॅट इज कॉल्ड पी ऑर्बिटल. हे ध्यानात येते का? आता येऊया डी ऑर्बिटल कडे. डी ऑर्बिटल मात्र डबल डंबेल शेपचं असतं. आणि मग आपल्याला माहिती आहे की हे कोणता ॲक्सिस आहे? एक्स ॲक्सिस. हा कोणता ॲक्सिस आहे? वाय ॲक्सिस. आणि हा कोणता ॲक्सिस आहे? झेड ॲक्सिस. एक्स आणि वाय मध्ये अँगल 90 डिग्री, वाय आणि झेड मध्ये 90 डिग्री. हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पण डी ऑर्बिटल कसं असतं? तर डी ऑर्बिटल डबल डंबेल असतं. डबल डंबेल म्हणजे 2 डंबेल, 1 लोब, 2 लोब, 3 लोब्स, 4 लोबचं एक ऑर्बिटल, आणि याच्यात 2 इलेक्ट्रॉन मावतात. येते का ध्यानात? एस ऑर्बिटल इज अ स्पेरिकल, पी ऑर्बिटल इज डंबेल शेप, व्यायामाचा डंबेल, आणि डी ऑर्बिटल इज डबल डंबेल शेप. डबल डंबेल शेप, 4 लोब्स 1 ऑर्बिटल, डी ऑर्बिटल. याच्यात किती इलेक्ट्रॉन मावणार? 2. आता एस ऑर्बिटल साठी आपण एकच बॉक्स डायग्राम काढायची, कारण एस ऑर्बिटल, एस सबशेल मध्ये एस ऑर्बिटल एकच असतं, पण पी सबशेल मध्ये पी ऑर्बिटल किती असतात? 3. पी एक्स असतं, पी वाय असतं,
आणि pz पण असतं, पण सगळ्यात महत्त्वाचं या तिघांची एनर्जी सेम असते. या तिघांची एनर्जी सेम म्हणजे px py आणि pz ची एनर्जी सेम आहे. आणि इलेक्ट्रॉनचा काय प्रयत्न असतो? इलेक्ट्रॉनचा प्रयत्न असतो मॅक्सिमम स्टॅबिलिटी मिळवणे, अशा ऑर्बिटल मध्ये जाणे जिथे जास्त स्टॅबिलिटी आहे, जिथे कमी एनर्जी आहे. कारण एनर्जीचं आणि स्टॅबिलिटीचं गणित तुम्हाला माहित असेल की जितकी इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी तितकी स्टॅबिलिटी जास्त. मग इलेक्ट्रॉनचा प्रयत्न काय असेल की कमीत कमी एनर्जीच्या ऑर्बिटल मध्ये जावं म्हणजे तिथे जास्त स्टॅबिलिटी मिळेल. पण या तिघांची एनर्जी सेम आहे म्हणजे इथं स्टॅबिलिटी सुद्धा सेम आहे. px py आणि pz ची एनर्जी लेवल सेम असल्यामुळे त्यांना म्हणतात डिजनरेट ऑर्बिटल्स. डिजनरसी ही एक प्रॉपर्टी आहे. डिजनरसी म्हणजे हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल. ज्या ऑर्बिटल कडे डिजनरसी असते ते डिजनरेट ऑर्बिटल असतात आणि डिजनरेट ऑर्बिटलची एनर्जी लेवल सेम असते. आणि जेव्हा एनर्जी लेवल सेम असते तेव्हा इलेक्ट्रॉन भरतात कसे? फर्स्ट, सेकंड, थर्ड असेच भरावे लागतात. कारण प्रत्येकाचा अधिकार म्हणजे हक्क इलेक्ट्रॉनवरचा हक्क सारखा आहे. px ला 1 मिळाला तर py ला 1 मिळालाच पाहिजे, pz ला 1 मिळालाच पाहिजे. तरी जर शिल्लक असेल तर परत px ला, मग py ला आणि मग pz ला असे 6 इलेक्ट्रॉन मावतात. हे ध्यानात येते का? डिजनरसीमुळे असं घडतं. आधीच याला 2 मग याला 2 मग याला 2 असं नाही. आधी प्रत्येकाला 1-1 मग दुसरा इलेक्ट्रॉन. बरं, त्यात पण विशेष असं आहे की हे जे लोब्स आहेत px हे लोब्स कुठे हो? म्हणजे असा एक्स ऍक्सिस असेल तर लोब्स कुठे? ऍक्सिस वर, अलोंग द ऍक्सिस. इलेक्ट्रॉन कुठे सापडतात? अलोंग द ऍक्सिस. py अलोंग द ऍक्सिस, pz अलोंग द ऍक्सिस. ऍक्सिस वर ऑर्बिटल आहे. हे बघा इथं डायग्रामच बघा, ऍक्सिस वर, ऍक्सिस वर, ऍक्सिस वर. म्हणजे तिघची तिघ ऍक्सियल ऑर्बिटल्स आहेत. यांना काय म्हणायचं? ऍक्सियल ऑर्बिटल, ऍक्सियल ऑर्बिटल, ऍक्सियल ऑर्बिटल. आणि तीनही ऍक्सियल आहे. म्हणजे उद्या जर यांच्यात काही भेदभाव झाले तर आपण यांना डिफरन्शिएट करू शकत नाही की बाबा तू असा ऑर्बिटल आहे तू तसा आहे. ठीक आहे, तू एक्स ऍक्सिस वर आहे, तू वाय ऍक्सिस वर आहे, तू झेड ऍक्सिस वर आहे, पण तिघही ऍक्सियल ऑर्बिटल आहे. पण डी ऑर्बिटलचं गणित मात्र वेगळं आहे. कारण डी ऑर्बिटल 5 प्रकारचं असतं. हे एस ऑर्बिटल स्पेरिकल असतं, पी ऑर्बिटल हे डंबेल शेप असतं, डी ऑर्बिटल हे डबल डंबेल शेप असतं. पण 5 प्रकारचं असतं. कोणते 5 प्रकार असतात? एक असतं DXY. लगेच सांगून टाकतो DXY चा अर्थ काय. तर हा जर एक्स ऍक्सिस आहे आणि हा जर वाय ऍक्सिस आहे आणि हा जर झेड ऍक्सिस आहे तर DXY चा अर्थ असा आहे की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस च्या मधली जी जागा आहे इथे लोब्स आहेत. इथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर नाही, अलॉन्ग एक्स आणि अलॉन्ग वाय नाही, इन बिटवीन एक्स अँड वाय. आणि यांच्यामध्ये इथे आहे प्लेन लोब्स आहे ना, लोब्स. हे लोब्स चारीचे चारी लोब्स हे एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मधल्या जागेत आहे. म्हणून मी याला यांच्यासारखं ऍक्सियल ऑर्बिटल म्हणू शकत नाही. हे अलॉन्ग द ऍक्सिस इलेक्ट्रॉनची घनता, इलेक्ट्रॉन सापडण्याची जागा, रिजन, that is electron densities along the axis, along the axis, along the axis, and here electron density for dxy is in between the axis, in between the axis. इथे इलेक्ट्रॉन सापडणार आहेत. मग तुमच्या मॅथमॅटिक्स नुसार हा एक्स ऍक्सिस इकडे पण आहे, हा वाय इकडे पण आहे, म्हणजे इथे पण कळतंय ना. लोब्स असा जाणार, असा एक्स आणि वायच्या मध्ये. म्हणजे हे कसं ऑर्बिटल नाही, ऍक्सियल ऑर्बिटल नाही, हे प्लेनर ऑर्बिटल आहे. कारण लोब्स प्लेन मध्ये आहे. फरक ध्यानात येतोय का? हे कसं ऑर्बिटल आहे? प्लेनर ऑर्बिटल आहे. प्लेनर, प्लेनर ऑर्बिटल आहे, ध्यानात घ्या. दुसरं जे ऑर्बिटल आहे माझ्याकडे ते ऑर्बिटल आहे DYZ. आता मला जास्त सांगण्याची गरज नाही. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. आता वाय आणि झेडच्या मधल्या जागेत लोब्स आहेत.
वाय आणि झेडच्या मधल्या जागेत लोब जाईल. मधल्या म्हणजे वाय आणि झेड मुळे निर्माण होणाऱ्या प्लेन मध्ये. म्हणून हे ऑर्बिटल सुद्धा प्लेनरच आहे. तिसरं ऑर्बिटल आहे DXZ. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, एक्स आणि झेडच्या मधल्या जागेत लोब्स आहेत. मधल्या म्हणजे हे पण ऑर्बिटल ऍक्सियल नाहीये, हे पण प्लेनरच ऑर्बिटल आहे. हे तिघही प्लेनर आहेत. तिसरं ऑर्बिटल आलंय का ध्यानात? आणि मग आता चौथं ऑर्बिटल आहे माझ्याकडं DX2Y2. कोणतं DX2Y2. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. आता मात्र लोब्स एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर आहे. अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस. अलॉंग. आणि म्हणून मग मी याला ऍक्सियल ऑर्बिटल म्हणू शकतो. हे प्लेनर ऑर्बिटल नाही. याचे लोब्स दोन ऍक्सिसच्या मध्ये म्हणजे प्लेन मध्ये आहे. दोन ऍक्सिसच्या मधल्या जागेत म्हणजे प्लेनर. दोन ऍक्सिसच्या मधल्या जागेत म्हणजे प्लेनर. दोन ऍक्सिस वरच आहे म्हणजे ऍक्सियल ऑर्बिटल. आणि तिसरं जे ऑर्बिटल आहे ना ते आहे DZ2. याचे तर दोन्हीचे दोन्ही लोब्स, समजा हा झेड ऍक्सिस आहे तर दोन्हीचे दोन्ही लोब्स इथंच आहेत. याला असं दाखवतात मग दोन्ही लोब्स मुळे हे असं दाखवतो ना आपण. तर झेड DZ2 असं दाखवतात. हा पहिला लोब्स आणि दुसरा लोब्स पण इथंच आहे. म्हणून मग असं दाखवायची पद्धत येते की दोन्ही चारी लोब्स हे झेड ऍक्सिस वर आहे. झेड, दिस इज DZ2 ऍक्सियल ऑर्बिटल झालं ते. याचा सरळ अर्थ असा आहे की S सबशेल मध्ये एकच S ऑर्बिटल असतं. P सबशेल मध्ये 3 P ऑर्बिटल असतात. PX, PY, PZ. पण तिन्ही अलॉंग ऍक्सिस असतात म्हणजे ऍक्सियल. आणि D सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल असतात. D सबशेल आहे. D सबशेल मध्ये ऑर्बिटल किती असतात? 5. इलेक्ट्रॉन भरायची वेळ आली बर. शिवाय पाचांची एनर्जी कशी असते? सेम. म्हणजे हे सुद्धा डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत. डिजनरसी आहे. सेम एनर्जी लेवल. पहिला इलेक्ट्रॉन जर इथं लिहिला तर 5 ऑर्बिटलचा इलेक्ट्रॉनवर समान हक्क आहे. याला एक दिला मग याला एक द्यावाच लागेल, यालाही द्यावा लागेल. आणि पाचांची एनर्जी सध्या तरी सेम आहे. इलेक्ट्रॉनला सध्या काहीही डिफरन्सिएशन जाणवत नाही. स्टॅबिलिटी 5 ठिकाणी सेम एनर्जी सेम. 6वा इलेक्ट्रॉन असलाच तर इथे 7वा, 8वा, 9वा आणि 10वा सध्या तरी असा आहे. फार बारकाईने विचार केला तर डिजनरसी म्हणजे हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल. सेम एनर्जी लेवल डिजनरसी मुळे इलेक्ट्रॉनला कुठेही पाठवलं तरी काही फरक पडत नाही. भले ते ऑर्बिटल प्लेनर असो नाही तर ऍक्सियल. सध्या तरी आपण असा काही भेदभाव त्यांच्यात करत नाही की तू प्लेनर आहे तू ऍक्सियल आहे. पण आपली क्रिस्टल फील्ड थिअरी याच कन्सेप्टवर आधारित आहे की मी जर यांच्यात काही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर मुळात भांडणं लावण्यासारखे ऑर्बिटलच नाही आहे, एकच आहे. मी यांच्यात काही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, 3 भाऊ आहेत ते, तिघात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर हे तिघही म्हणतात की किती भांडणं लावा आम्ही ऍक्सियलच आहोत. पण मी जर यांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न यशस्वी होईल. कारण तोडा फोडा आणि राज्य करा या नीतीनुसार मी या तिघांना म्हणू शकतो की अरे कुठं तुम्ही या दोघांच्या नादी लागता. तुम्ही प्लेनर ऑर्बिटल आहात, ते ऍक्सियल ऑर्बिटल आहे. तुम्ही म्हणताय आम्ही डिजनरेट आहोत हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल. तुम्ही म्हणताय की आमच्याकडे सेम स्टॅबिलिटी आहे. पण ते तिघं तर प्लेनर आहे, तुम्ही दोघं तर ऍक्सियल आहे. त्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन द ऍक्सिस आहे म्हणजे प्लेन मध्ये. तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी तर ऍक्सिस वर आहे, अलॉंग द ऍक्सिस. पण सध्या मात्र ते एकमेकांमध्ये काही भांडणं होऊ देत नाही. म्हणजे त्यांच्यात काही मतभेद नाही. नो डिफरन्सेस ऑफ ओपिनियन. पण मग तेच तर आपल्याला बघायचंय की यांच्यात भांडणं कोण लावू शकतं. हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला का? ज्याला हा कन्सेप्ट कळाला असेल प्लेनर आणि ऍक्सियलचा, आता ध्यानात घ्या. इथेच तुम्हाला सांगून टाकतो की म्हणून मग ज्या वेळेस अशी यांच्यात फटाफूट होईल,
त्यावेळेस हे तिघं म्हणतील की आम्ही तिघं सारखे आहोत, हे दोघं म्हणतील की आम्ही सारखे आहोत. हे काय म्हणतात की आम्ही कशी आहोत, प्लेनर. पण त्यासाठी भांडणं व्हावे लागतील. त्याच्यासाठी कुणीतरी तेलात किंवा आगीत तेल वतावं लागेल, कुणीतरी भांडणं लावून द्यावे लागतील, ते बघू आपण. पण प्लेनर ऑर्बिटल आणि हे म्हणतात की आम्ही आहोत ॲक्सियल ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज इन बिटवीन ॲक्सिस, दॅट इज इन द प्लेन, अँड इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज ऑन द ॲक्सिस. हे कोण येतो, हे dx2y2 आणि dz2 आहे, आणि हे dxy dy dxz आहे. तर आजपासून यांना म्हणायचं ट्रिपली. ट्रिपली तिघ आहेत ना ते, म्हणून ट्रिपली गरेड. गरेड म्हणजे हॅव्हिंग एक्सपिरियन्सिंग सिमेट्रिकल एन्व्हायरमेंट, म्हणजे तिघांना सारखं वातावरण अनुभवायला भेटतंय. आता हे तिघं काय म्हणतात की आम्ही आमची डिजनरसी मेंटेन करून आहोत, सेम एनर्जी लेवल. आता जेव्हा इलेक्ट्रॉन भरायची वेळ येईल तेव्हा याला एक इलेक्ट्रॉन, याला एक इलेक्ट्रॉन, याला एक इलेक्ट्रॉन, तिघांचा हक्क समान. आता पाचांचा नाही, तिघांचा. चौथा इलेक्ट्रॉन असलाच तर चौथा, पाचवा, सहावा ही काळजी घ्यायची. हे म्हणतात बरं तुमचा कारभार वेगळा आहे ना, मग आमचा पण वेगळा आहे. या दोघांच्या सेटला म्हणतात EG डबली गरेड. गरेड, गरेड मीन्स एक्सपिरियन्सिंग सिमेट्रिकल एन्व्हायरमेंट. या दोघांना सारखं वातावरण हा म्हणतो मला माझ्या आजूबाजूला जसं मला अनुभवायला मिळतं ना, याला पण तसंच आहे. म्हणून याला म्हणायचं डबली गरेड EG. या दोघांच्या सेटला म्हणायचं EG सेट डबली गरेड. या तिघांच्या सेटला म्हणायचं ट्रिपली गरेड T2G. T2G मध्ये 3 ऑर्बिटल येतात प्लेनर, EG मध्ये 2 ऑर्बिटल येतात ॲक्सियल. आता यांची पण डिजनरसी आहे. हे म्हणतात आमच्या दोघांचा समान हक्क, एक इलेक्ट्रॉन याला मिळाला तर एक याला मिळालाच पाहिजे, तिसरा असेल तर याला आणि मग याला. समजलं? मला असं वाटतं की हा कन्सेप्ट तुम्हाला अतिशय छानरित्या कळाला असेल. आता ज्याला हा कन्सेप्ट कळाला असेल त्याच्यासाठी क्रिस्टल फील्ड थिअरी समजून घेणं खूप सोपं आहे. आय थिंक यू अंडरस्टूड दिस लेक्चर व्हेरी वेल. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू वन्स अगेन.